डोरेमोनचे गॅजेट आपण फक्त कार्टून मध्ये बघतो, पण आग्र्याच्या एका दादांनी ठाण्यामध्ये आणलेलं आहे एक असंच गॅजेट. या गॅजेटमुळे जेवणासाठी लागणाऱ्या भाज्या कटिंग होतील फक्त 2 मिनिटात. दादांनी घेतलेला आहे कोबी आणि हलक्या हाताने फक्त याला 2 मिनिटं हात वर खाली गेलेला आहे. बघितलं एकदम बारीक असं कोबी कट झालेला आहे. त्यानंतर दादांनी घेतलेली आहे ही पालेभाजी. तुम्ही कुठलीही पालेभाजी घेऊ शकता आणि बघितलं एकदम हलक्या हाताने अशी पालेभाजी फिरवलेली आहे चॉपर वरती आणि इथे बारीक अशी पालेभाजी कट झालेली आहे. नंतर दादांनी इथे दाखवलेले आहे की कच्च्या बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे. ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बटाट्याचे चिप्स आवडतात, पातळ आणि जाळीदार असे दोन्ही प्रकारचे डिझाईन तुम्ही या कटर वरती करू शकता. या चॉपिंग बोर्ड वरती तुम्ही डोळ्यातून पाणी न आणता कचकच कांदा एकदम इझी वे मध्ये कापू शकता. तुम्ही बघितलं इथे कांदा कटिंग करून झालेला आहे. या चॉपिंग बोर्ड वरती सगळ्या प्रकारचे स्लाइसेस तुम्हाला मिळतील भाजींचे, पण तुम्हाला भाजी एकदम बारीक कट करायची असेल तर भाजीवरती सुरीने 4 कट मारून अशी भाजी तुम्ही बारीक पण कट करू शकतात. आता त्यानंतर इथे बघितला तुम्ही भेंडी आता दाखवणार आहेत. आता भेंडी पण एकदम बारीक अशी कट झालेली आहे. सगळ्याच भाज्या तुम्ही ह्याच्यावरती एकदम स्लाइस मध्ये किंवा बारीक कट करू शकता. इथे आलेला आहे टोमॅटो आणि जर घरी पाहुणे राहुणे जेवणासाठी येणार असतील तर सॅलड बनवण्यासाठी धावपळ करायची गरज नाहीये. इथे 1 मिनिटात असं तुम्ही सॅलड बनवू शकता. त्याला आहे आपला आता कांदा आणि कांदा कचकच कापताना बोट सुरीतून वाचवायची तुम्हाला गरज नाही आहे. इथे फक्त 1 मिनिटात तुम्हाला भाजी आणि आमटीसाठी असा एकदम बारीक असा कांदा तुम्हाला कापून मिळणार आहे. म्हणजेच आता कांदा कापताना ना डोळ्यातून पाणी येणार ना हाताला कांदा झोमणार. एकदम झटपट असं तुम्ही बारीक कांदा कापू शकाल. पुऱ्याची मित्रमंडळी जेवायला येणार असेल किंवा शेजारणीला जरा शो ऑफ करायचं असेल तर हा कटर सगळ्यात जबरदस्त आहे. इथे काकडीची सालं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर काकडीचे असे स्लाइस बनवलेले आहेत. बघितलं तुम्ही स्लाइसला पण किती युनिक डिझाईन आलेली आहे. आलूचे पराठे तर आपण खातो, पण कोबीचे पराठे जर तुम्हाला खायचे आणि कोबी त्यासाठी बारीक एकदम कट करायचे तर तुम्ही याच्यावरती कोबी एकदम बारीक पण कट करू शकता. जे चहा लवर्स आहेत त्यांच्यासाठी आहे खुश खबर की तुम्हाला आल्याचा चहा जर पियायचा असेल आणि आलं चांगलं बारीक किसून हवं असेल तर बघितलं तुम्ही याच कटरवरती दादांनी आलं असं बारीक किसलेलं आहे आणि इथे निघालेला आहे आल्याचा रस. म्हणजे बापरे बाप किती प्रकारे आपण युज करू शकतो या कटरचा इथे दादांनी दाखवलेला आहे. त्यानंतर इथे ते फ्राईज कटर. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बटाट्याचे फ्राईज खूप आवडतात आणि आपण ते उपवासाला पण खाऊ शकतो. पण आता फ्रोझन घ्यायची गरज का, जर मार्केटमध्ये आला आहे फ्राईज कटर तुम्ही बघितलं ह्याच्यावरती आपण टोमॅटो पण असा बारीक कट करू शकतो. म्हणजे डेली यूज मध्ये अशा छोट्या छोट्या गॅजेट्सने आपला किती टाइम वाचणार आहे तुम्हाला माहिती आहे का. या फ्राईज कटर मध्ये आपण सगळ्या प्रकारच्या अशा भाज्या कट करू शकतो. बघितला तिथे काकडी पण चांगली कट झालेली आहे. इथे आलेला आहे कांदा आणि कांदा पण बघू शकता तुम्ही. कांदा पण इथे बारीक असा कट केला जाईल. म्हणजे काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता भाज्या एकदम इझी वे मध्ये कट होणार आहे, ते पण तुमचे हात बोट न कट होता. हे आहे ऑनियन कटर. ऑनियन कटर मध्ये इथे जाणार आहे कांदा, म्हणजेच कांद्याचे स्लाइसही तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि लहान मुलं जसे खेळतात तसं या मशीन वरती फक्त हात मारायचा आहे. तर तुम्हाला कोणाचा राग आला असेल तरी पण तुम्ही असं करून पटापट कांदा कट करू शकता. आणि इथे कट झालेला आपला कांदा एकदम बारीक. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हे ऑनियन कटर युज करू शकतं. आता तुम्ही बोलाल हे चॉपर तर आम्ही बघितलेलंच आहे की मार्केटमध्ये ऑनलाईन सगळ्या ठिकाणी हे चॉपर मिळतात, पण ह्या चॉपर मध्ये एक खासियत आहे की तुम्हाला ह्या कटर मध्ये जे ब्लेड्स मिळणार आहेत ते 6 ब्लेड मिळणार आहेत. म्हणजे जे आपण ऑनलाईन घेतो नाही तर मार्केटमध्ये विकत घेतो त्याला फक्त 4 ब्लेड असतात. तिथे दादांनी टाकलेला आहे कांदा आणि त्यावरती लावलेला आहे ही मशीन. बघितलं फक्त झटपट आपल्या नजरेसमोर उदाहरण आहे किती बारीक असा कांदा कट झालेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला टाइम लागणार नाही. तुम्ही ऑफिसला जाणाऱ्या महिला असू दे किंवा गृहिणी असू दे, प्रत्येकीच्या किचन मध्ये जर असे चॉपिंग गॅजेट असतील तर तुम्हाला जेवण बनवायला जराही टाइम लागणार नाही. झटपट तुमचं जेवण बनवून तयार होईल. फोडणीसाठी किंवा टोमॅटोची चटणीसाठी जर तुम्हाला टोमॅटो एकदम बारीक कट करून हवा असेल तर तुम्ही इथे टोमॅटो ही बारीक कट करू शकता. बघितलं तुम्ही इथे तुमच्या समोरच उदाहरण आहे. त्यांकडे अजून एक कटर गॅजेट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच आत्ताच्या युवा तरुण आणि तरुणी आलू चिली आलू फ्राईजचा व्यवसाय पण खूप मार्केटमध्ये चालू आहे. तर तुम्हाला मार्केटमध्ये असाच व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला ही मशीन घेणं खूप गरजेचं आहे. आणि बघितलं तुम्ही एकदम इझी वे मध्ये इथे तुम्ही फ्राईज पण बनवू शकता. तसेच इतर भाज्या सुद्धा कट करू शकता. म्हणजे गॅजेट हे फक्त कार्टून मध्ये आहेत, पण हे रिअल गॅजेट लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत कोणी वापरू शकतं. असे चॉपिंग गॅजेट घेण्यासाठी तुम्हाला जावं लागेल गावदेवी एक्झिबिशन मध्ये. तिथे लागलेला आहे या दादांचं स्टॉल आणि ह्यांचं स्टॉल असतं 11 ते 9 वाजेपर्यंत. तुम्ही जेव्हा पण ह्यांच्या स्टॉलला जाल ना तुम्हाला लाईव्ह तुम्हाला बघता येईल की भाज्या कट कशा करतात त्या. मग वाट कसली बघतायत, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये कामांपासून सुटका हवी असेल तर नक्की या दादांच्या स्टॉलवर व्हिजिट करा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ओके.